राम कृष्ण हरी माऊली. खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी असं शास्त्र इथं चालत नाही बरं. नाही टाळ तर दगडांच्या चपऱ्या करू पण भजन करू. नाही पंचपक्वान आमटे भात खाऊ पण दिंडी चालूच. का ही आमच्या संतांची शिकवण आहे आणि ती पुन्हा जागृत करायला येत आहेत. पाचारण करूयात हरिभक्ती परायण प्रथमेश महाराज गुजर यांना. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ आजळी दगडा सहित वया तारी येल्या जैसा लाया तारी येल्या जैसा लाया तारी येल्या जैसा लाया धडी दगडा सहित वया तारी हेल्या जैशालाया तारी हेल्या जैशालाया तारी हेल्या जैशालाया मने रामेश्वर भट्ट द्विजा मनी रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मनी रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा मनी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ हर विठ्ठल 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 विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग रामेश्वर भट्टांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांचं यथार्थ वर्णन रामेश्वर भट्टांनी केलंय. काय वर्णन केलंय? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. कोणी कुणाचं वैरण करत नसतं, पण खऱ्या अर्थानं एकेकाळचे कट्टर वैरी असणारे रामेश्वर भट्ट यांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांचं एक दिवस चांगलं वर्णन त्यांना करावं लागलं. नामामध्ये तितकंच महत्व होतं जगद्गुरु तुकोबरायांच्या. का? कारण त्यांना म्हणावं लागलं तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. कुणाच्याही नावाची तितकी किंमत होत नाही. आज पाहायला गेलं, वास्तविक पाहता जर गेलं तर नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. अनंत जन्माचं पाप जाण्याची सामग्री सुद्धा तितकीच नावामध्ये. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. 1 2 3 नाही तर अनंत जन्माचं पाप जाण्याची सामग्री म्हणजे नामस्मरणामध्ये. नामामध्ये किती ताकद आहे. खऱ्या अर्थानं या अभंगातून सुद्धा तुकोबरायांच्या नामाचं वर्णन केलंय रामेश्वर भट्टांनी. सजासजी कोण कुणाचं वर्णन करत नाही, पण या अभंगातून रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबरायांचं नामाचं वर्णन केलं. तुकोबरायांच्या घरी यम आला होता, पण आल्यानंतर यमानं सुद्धा तुकोबरायांना रोज सलाम करायचा. काळ गुलाम करी सलाम, इतका सलाम तुकोबरायांना तो काळ करत होता. इतकी ताकद तुकोबरायांच्या नामामध्ये होते. आणि एक दिवस त्या रामेश्वर भट्टांना सुद्धा म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम हा नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. त्यांच्या नामामध्ये इतकी ताकद होती. एक ठिकाणी प्रमाण आले, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. त्या काळाच्या मस्तकावरती सुद्धा पाय देण्याची ताकद त्या संत महात्म्या होती. तसं बघायला गेलं तर संत आणि देव यामध्ये काहीच फरक नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. इतके संतांची ताकद आहे. तुकोबरायांजवळ इतकं वैराग्य होतं. एक दिवस मंबाजी बुवा त्यांना मारण्याकरता आले आणि मारल्यानंतर कीर्तनामध्ये संध्याकाळी मंबाजी बुवा आले नाहीत. म्हणून झालं काय, तुकोबरायांनी त्यांच्या जवळ जाऊन म्हणावं, मंबाजी बुवा आज तुम्ही कीर्तनाला का नाही आला? इतकं वैराग्य माझ्या तुकोबरायांकडे होतं, तुम्ही का नाही आला? तुमचे हातपाय दुखतात का मला मारून? चला ना तुम्ही कीर्तनाला. तुम्ही आला नाही तर मला कीर्तन करू वाटत नाही, असं जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं. आणि एवढंच वर्णन रामेश्वर भट्टांनी बघावं आणि रामेश्वर भट्टांनी म्हणावं, धन्य तुकोबा समर्थ. हा धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तेने केला हा पुरुषार्थ, हा त्याने केला हा पुरुषार्थ. हा धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. काय सामर्थ्य होतं जगद्गुरु तुकोबरायांचं? जळी दगडा सहित वया. तुकोबरायांनी 13 दिवस अनुष्ठान मांडलं का? कारण त्यांच्या गाथेवरती तुकोबरायांनी जो गाथा लिहिला होता, त्या गाथेवरती तुकोबराय प्रत्येक समाजाला स्वतःच माझ्या भगवंताचं नाम चिंतन त्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगत होते. आणि एक दिवस रामेश्वर भट्टांनी यावं आणि म्हणावं, तुकोबराय तुम्ही जो गाथा तयार केला हा गाथा या समाजाच्या कामाचा नाही, म्हणून त्या गाथ्याला दगड बांधा आणि तो गाथा इंद्रायणी सारख्या पवित्र ठिकाणी सोडून द्या. तुकोबरायांना रडू आलं. तुकोबरायांनी सांगावं, इतके दिवस मी कष्ट केले, याचं फळ मला भगवंता देतोस काय? तुकोबराय रडायला लागले. तुकोबरायांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पण शेवटी तुकोबरायांना नाईलाज होता. तुकोबरायांनी तेच गाथा त्या दगडाला बांधला आणि आहे असा गाथा पाण्यामध्ये सोडला. पण लक्षात ठेवा, गाथ्याबद्दलचं प्रेम होतं, भगवंताबद्दलचं प्रेम होतं. 13 दिवस अनुष्ठान मानलं. 13 दिवस झालं अन्न पाण्याचा कण सुद्धा घेतला नाही. भगवंताला दया आली, इंद्रायणी मातेला दया आली आणि भगवंताने येऊन म्हणावं, तुकोबराय आता तुम्ही काहीतरी खा, अनुष्ठान सोडा. इंद्रायणी मातेनं तुम्हाला गेलेला गाथा सुद्धा आता परत माघारी केला. इतकी ताकद माझ्या तुकोबरायांची होती. गेलेला गाथा सुद्धा माघारी आणण्याची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नामात होती. म्हणून रामेश्वर भट्टांना म्हणावं लागलं, हेच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे सगळ्यात मोठं सामर्थ्य होतं. बरीच माणसं म्हणतात अजून काय सामर्थ्य होतं? खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याची प्राप्ती त्यांच्या जवळ निर्माण झाली होती. म्हणूनच आज 375 वर्ष झाली माझ्या तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा आजही माझ्या देहूमध्ये साजरा होतो. एक वाक्य बोलून जातो, आजही साजरा होतो. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचा सोहळा साजरा राहणार. इतकी ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नामामध्ये सुद्धा होती. आणि इतकंच वैराग्य त्यांच्या नामामध्ये होतं, त्यांच्या भक्तीमध्ये होतं, त्यांच्या प्रेमामध्ये होतं. म्हणून याचं यथार्थ वर्णन रामेश्वर भट्टांना करावं लागलं. कारण जगद्गुरु तुकोबराय दुसरे कोणी नाहीत. मग आहेत तरी कोण? रामेश्वर भट्टांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं,
मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा. म्हणे रामेश्वर भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ. म्हणावं लागलं रामेश्वर भट्टांना, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या. तुकोबर आहे आणि विष्णू हे दुसरे कोणीच नसून माझे तुकोबरायच आहेत. जो तो अवतार खऱ्या अर्थानं माझ्या तुकोबरायांचा होता, तोच अवतार माझ्या तुकोबरायांचा दुसरा अवतार आहे. म्हणून म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझ्या. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. असा सरळ सरळ अर्थाचा रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये यथार्थ वर्णन जे घडलं, जे त्यांना वाटलं, त्याचं यथार्थ वर्णन या अभंगाच्या माध्यमातून केलं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा. प्रथमेश महाराज राम. रामकृष्ण. ताई काय सांगाल सेवेबद्दल? आज प्रथमेश महाराज यांनी प्रथम अभंगच एक नंबर निवडला, याबद्दल मी त्यांचं कौतुक करेल. यातच त्यांचं यश आहे खरं तर. यश आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि महाराज तुमच्या कीर्तनातलं मला तिसरं चरण जे तुम्ही गायलं ना, ते फार आवडलं. दगडी दगडा सहित वया तारी येल्या जैच्या लाया. हे जे प्रमाण आहे ते तुम्ही खूप छान गायलं. त्याच्यामध्ये पुरुषार्थ वाटला तुमच्या गाण्यात खरंच. आपल्याजवळ काय नाही या विवंचनेत राहण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे ती बाग फुलवावी, हे हा. तुम्हाला चांगलं कळलेलं दिसतंय. वा वा वा. आणि त्या भजनाच्या बळावर निरूपणालाही आपण छान वैविध्यातून फिरवून आणलं. रामेश्वर भट्टांच्या ह्या अभंगाला आपण तुकोबारायांसाठी ज्या पद्धतीनं रामेश्वर भट्टांनी मांडलंय आपलं निरूपण, आपलं विवरण, त्याच पद्धतीनं तितक्याच आवेशाचं होतं. आणि कीर्तनाला ज्याला म्हणतात ना, पेंबीच्या देठापासून हे सुरू आरंभापासून अंतापर्यंत तसंच कीर्तन होतं. वा. त्याचं कारण आहे, बऱ्याच कानाच्या पडद्याला खूप मळ आहे, त्यामुळे संतांना त्या सुराट टिपेला जाऊनच ते सांगावं लागलं. वा वा ही ती परंपरा आहे. वा वा. खूप छान कीर्तन केलं आपण आणि तुमच्या गाण्याने विशेष प्रभावित केलं वारकरी रंगाच्या चालीने. वा वा. आलात, एवढी मोठी कीर्तन सेवा सादर केली. सेवा अशीच अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. कुठली पण चाकरी असू महाराज, राजाच्या घरचे असू नाही तर रंकाच्या घरचे असू, आम्हाला नाही फरक पडत. अहो कीर्तनकार व्हायचं वेळ साधन असतं, ते काय काय आणि किती त्याग करून मिळतं हेच तर आपल्याला समजून घ्यायचंय. पाचारण करूयात हरिभक्ती परायण किशोर महाराज खाडे यांना. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखे नाम, करे टाळी बोला मुखी राम, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ.
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार. सकळांसी येथे आहे अधिकार. कलयुगे उद्धार हरीचा नाम, कलियुगी उदार हरी नामे, कलियुगी उदार हरीचा नामे. तुका म्हणे नामापासी चारि मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापासी चारि मुक्ती. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 कुंडली कवरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वीर संभाजी महाराज, साक्षात भगवान बाबा की जय. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उपदेश प्रकरणातील तथा या सामान्य जीवाला विनंती करणारा अभंग आहे. तसं जर मुख्यतः जर बघितलं ना, जगद्गुरु तुकोबरायांनी कधी कधी संतांना विनंती केलेली आहे, कधी कधी देवाला विनंती केली आहे. पण या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय या सामान्य माणसाला विनंती करतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. कर म्हणजे हात, हातानं आपण टाळे वाजवली पाहिजे आणि मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याचं एकमेव कारण म्हणजे पवित्र असा आपल्याला नरदेव भेटलाय ना, त्याच्या भजनासाठी भेटलेला आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याप्रती कळवळा निर्माण केला. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामस्मरण तुम्ही वेळोवेळा करा, कारण की हा जो नामस्मरणाचा सोहळा आहे ना, हा स्वर्गामध्ये सुद्धा भेटत नाही. कारण की स्वर्गातली देवानं सुद्धा इच्छा करावी आई साहेब, की स्वर्गातल्या देवानं सुद्धा म्हणावं, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. त्याचं एकमेव कारण म्हणजे स्वर्गामध्ये हा आनंदाचा सोहळा भेटणार नाही. हा आनंदाचा सोहळा, या नामस्मरणाचा सोहळा तुम्हाला फक्त बघायला भेटन, हा फक्त आपल्याला मनुष्य योनीतच बघायला भेटत असतो. म्हणून तर आपल्याला संधी भेटली, बरं ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, केव्हा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं अनमोल असा किमतीचा देह दिलेला आहे, त्याच्या भजनासाठी दिलेला आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच जे उद्धार करून घेतला नामस्मरणानं, पण जगाचा सुद्धा उद्धार व्हावं याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगावं, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये तुम्हाला जर उद्धार पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, वैकुंठीचा. तुम्हाला प्रांजळ मार्ग सांगितलाय. प्रांजळ मतानं किंवा जगद्गुरु तुकोबराय प्रांजळ मनानं म्हणतात की तुम्हाला वैकुंठाला जर जायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा.
तुम्ही कृष्णाला भजलं पाहिजे, गोविंदाला भजलं पाहिजे. कारण की ही जी नामं आहेत ना, ही भगवंताची नामं आहेत. म्हणून तर आपण वेळोवेळी काय केलं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा तुम्हाला स्वर्गामध्ये भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे. आणि या विठ्ठल नामस्मरणाचा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सर्वांना देऊन टाकलाय. सकळ अंशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. म्हणून आपण सर्वांनी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. असं आपण वेळोवेळी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि जीवन जगत असताना माणसानं 2 गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे. पहिला विश्वास ठेवला पाहिजे त्या भगवंताच्या नामावरती. आम्हा असे विश्वास त्याची ये नामाचा, म्हणून या वाचा घोष करू. आणि दुसरा विश्वास माणसानं ठेवायचा संताची ये पायी, हा माझा विश्वास. संताची ये पायी, हा माझा विश्वास. ओ सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. भाविदास झालो त्यांचा, झालो त्यांचा. सर्व भावांना आपण संतांचा दास व्हायचं, संतांना शरण जायचं आणि संतांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत जायचं. आणि संत आपल्याला काही सांगत नाहीत बघा, तुम्ही काही करू नका जीवन जगत असताना. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात असून तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा. कारण की या नामस्मरणाचा फायदा कित्येक जणांना झालाय. नवे या नामस्मरणाचा फायदा काय होतो? तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. म्हणून या नामापाशी जर तुम्हाला काय फायदा होत असेल, नामस्मरण केल्याचा काय फायदा होत असेल ना, या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला विनंती करून तर नामस्मरण करायला सुद्धा सांगितलं. पण विनंती करून आपल्या पाया पडून आपल्याच फायद्याचं सांगतात की तुम्ही नामस्मरण केलं ना बाबा हो, तुम्हाला फायदा भेटल. तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले. या 4 मुक्त्या जर कोणत्या असतील ना, तर तुम्हाला सांगून जाईन. या 4 मुक्त्या म्हणजे समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि सलोपता. या 4 मुक्त्या तुम्हाला भेटतील. ऐसे बहुत ग्रंथी बोलिएले, असे कित्येक ग्रंथांनी वर्णन केले. माऊली ज्ञानोबरायाने हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये सुद्धा सांगावं. देवाचे द्वारे उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारे साधिएल्या. देवाच्या दारामध्ये उभा राहिल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल? तेने मुक्तीचारे साधिएल्या. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागल? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून असा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय सांगाल सेवेकऱ्याबद्दल? किशोर महाराजाने खूपच सुंदर कीर्तन केलं. त्यांची सांगण्याची जी पद्धत होती ना, ती खूप छान होती. वक्त्याचा अभिनय महत्वाचा असतो. एखादी चांगली गोष्ट सांगत असताना त्याच धाटीमध्ये आणि त्याच पॉवरफुल ऊर्जा घेऊन ते सांगितलं पाहिजे. हो हो. संविधानामध्ये आम्हाला सगळ्याला अधिकार दिला. सकळासी येथे आहे अधिकार. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगामध्ये चरणात आहे
सकळाच येथे आहे अधिकार. हो. म्हणजे बघा, गाथा म्हणजे अभंग जर आम्ही जीवनामध्ये जगलो ना तर खरं जीवन जगू. वा 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 वा. दादा किशोर महाराज, आपण बीड परगण्यातून, बीड प्रांतातून आलात. महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेमध्ये बीड जिल्ह्यातलं कीर्तनांचं योगदान खूप मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या मुख्य 3 परंपरा आहेत, वारकरी शिक्षण संस्था ही वड परंपरा आहे, पंढरपुरात फड परंपरा आहे, तशी बीड त्या प्रदेशामध्ये, प्रांतामध्ये गड परंपरा आहे. वा वा. त्या- आणि अशा परंपरांचं प्रतिनिधित्व आपण करत आहात. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आपण खूप छान रीतीने मांडलात आणि तुमचं जे पुन्हा परत येणं असतं कीर्तनात ते खूप छान होतं. कारण पहिल्या चालीला सूर सुटला होता, पण परत तुम्ही कृष्ण विष्णू हरी गाताना पुन्हा ती लय पुन्हा पकडली आणि असं प्रत्येकाचं होत राहतं. आम्ही त्याच्यातूनच गेलोय. ते जे सगळं परत येणं आहे, ते परत येणं तुमच्या पुढच्या प्रवासाला फार रम्य बनवतं. खूप कमी वय आहे तुमचं. मी म्हणतो ह्या वयात, ईश्वरजी, आदरणीय ताई, या वयात तुम्ही उभे राहू शकलात, हेच खूप मोठं यश असतं. वा वा वा. खूप छान. आणखी खूप प्रयत्न करा निरूपणामध्ये, आणखी त्यात भर घाला आणि असं पुरेपूर होऊ द्या. तुमच्या प्रवासाला माझ्या खूप शुभेच्छा. वा वा. महाराज मूळ कुठले तुम्ही? मूळ हातोला, तालुका स्टेट, जिल्हा बीड, श्रीक्षेत्र गैनीनाथ गडाच्या पायथ्याला गाव आहे माझं. मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांची परंपरा असल्यामुळं त्यांच्या कुशीमध्ये आम्ही जन्माला आलो, म्हणून त्यांच्या आशीर्वादानं मी आजपर्यंत इथे आहे. वा वा. माऊली, एक येळ बिना पैसा पाहण्याचा माणूस सुखी सापडन, पण बिना कौतुकाचा आणि स्तुतीचा नाही सापडायचा. अहो, राजापासून रंकापर्यंत स्तुती कोणाला आवडत नाही. त्या पाठीच्या थापेला आणि गोड स्तुतीला माणूस एकदा का भुलला की मूळ स्वभावावर परत येणं शक्य नाही. आणि एकदा का त्याला पुन्हा खऱ्याची जाणीव झाली, मूळ पदावर यायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आपलं नशीब आहे की आपण आज मूळ पदावर आहे. पाचारण करूयात हरिभक्ती परायण परीक्षित महाराज मोरे यांना. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काय नेने, आणि कमी देवा काय नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परती, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदीचे सांभाळावे, आम्हा जगदीचे सांभाळावे, आम्हा जगदीचे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. विठ्ठल 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 टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. विठ्ठल टाळ्या वाजवा. जोरात.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतमान्य वैराग्यमूर्ती श्रीमंत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायप्पांच्या चरणी सेवेकरिता संगतीचं महत्व या ठिकाणी सांगणारा निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस जन्म घेतल्यानंतर आपण कोणाची संगती केल्यामुळे आपलं जीवन हे सुधरू शकते, जीवन हे चांगल्या रीतीने आपण व्यतीत करू शकतो. तर आपल्या परमार्थामध्ये आपण ज्यांना वारकरी म्हणतो, तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी म्हणजेच वैष्णव, आणि अशा या वैष्णवाची संगतीच तुकाराम महाराज या संगतीचं महत्व आपल्याला पटवून सांगतात. तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की आपण संगती कोणाची केली पाहिजे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे देवा. मला जर जीवनात काही द्यायचं असेल तर वैष्णवाची संगती दे, आणि दुसरं मी काही जाणत नाही. तर मग या वैष्णवाची संगती तुकाराम महाराज मागतात. तर वैष्णव नेमकं कोणाला म्हणायचं, वैष्णवाची नेमकी परिभाषा, वैष्णवाची व्याख्या म्हणजे काय. शरीरावर भगवे वस्त्र धारण करणं म्हणजे वैष्णव का नाही. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि गोपीचंदाचा टिळा लावला म्हणजे शरीरावर अलंकार धारण केले, वस्त्र धारण केले वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे वैष्णव का नाही. तर वैष्णव नेमकं आपण कोणाला म्हणलं पाहिजे, तर नामदेव महाराज सांगतात की गायन करीशी परी गुणीजन होशी वैष्णवण होशी अरे जना. गायन करत असेल तर आपल्याला गुणीजन म्हणू शकतो पण वैष्णव म्हणू शकत नाही. वेदाध्ययन करीसी परी वैदिकाची होशी वैष्णवण होसी अरे जना. वेदाध्ययन जर आपण करत असेल त्याला आपण वैदिक म्हणू शकतो पण त्याला वैष्णव म्हणू शकतो का नाही. म्हणून वेदाध्ययन करीसी परी वैदिकाची होशी वैष्णवण होसी अरे जना. तीर्थाटन करीसी परी कापडाची होशी वैष्णवण होसी अरे जना. तीर्थाटन केलं तर कापडाचे आपण त्याला म्हणू शकतो पण त्याला वैष्णव म्हणू शकतो का नाही. तर नामदेव महाराज काय म्हणतात, नेमकं वैष्णव कोणाला म्हणायचं, तर नामा म्हणे नाम केशवाचे घेशी आणि तरीच वैष्णव होशी अरे जना. जे हे नाव आपल्या स्मरणामध्ये नेहमी ठेवते त्याला आपण वैष्णव म्हणू शकतो असे नामदेव महाराज वैष्णवाची व्याख्या करतात. तुकाराम महाराज म्हणतात की अशा वैष्णवाची जर आपण संगती केली तर आपल्याला सुख प्राप्त होते. मग अशा वैष्णव मिळणं सोपं आहे का नाही. कारण एका ठिकाणी महाराज सांगतात की बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे, संत आपल्याला सहजा संत आपल्याला मिळत नाही, पण संतांची भेट होण्याकरता काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तवा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी पहिल्या जन्माचं पुण्य, पहिल्या जन्मात सुकृत लागते की असं वैष्णवाची संगती आपल्याला मिळेल. आणि अशा वैष्णवाची संगती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात देवाला की मी काय करेल, तर गायनाचे ओढे आपुलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने देवा. अशा वैष्णवाची मला संगती प्राप्त झाली तर मी माझ्या मनाप्रमाणे मी गायन नाचन करेल आणि आनंद माझा जो आहे मी या ठिकाणी प्रगट करेल. तर मग मनाच्या आनंदे आवडीने म्हणजे काय, तर मन म्हणजे काय, तर मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. म्हणजे मनाच्या मार्गाने जायचं का नाही, तर मन हा इंद्रियाचा राजा. म्हणजे आपल्या इंद्रियाचा राजा जर कोणाचं मन आहे, मग मन जर आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवलं, कारण या शरीराचा इंद्रियाचा जो राजा आहे, जे आपले इंद्रिय आहे मन आहे, मग मन जर आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवलं तर आपण भक्ती करायला लागलं नक्कीच आपला परमार्थ शेवटाला जाईल. मग तुकाराम महाराज देवाला काय म्हणतात की जे वेळेस आपण आपला परमार्थ करतो, प्रत्येक जेव्हा आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे डॉक्टर औषध कमी देतात आणि पथ सांगतात की हे औषध तुला घ्यावं लागेल पण तुला काही ना काहीतरी पथ्य करावी लागेल. जर पथ्य केली तर तुला दवाखाना केल्याचं काही ना काही तुला फळ चांगलं मिळेल. तसं हे आपण परमार्थात आल्यानंतर परमार्थ ज्यावेळेस आपण करत असतो त्याला पथ्य म्हणजे काय, तर काही पथ्य असतात ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. विठ्ठल मात्रा घेतल्यानंतर काही ना काहीतरी आपल्याला पथ्य आपल्या जीवनामध्ये असतेच मायबापांनो. तसंच ही पथ्य म्हणजे कोणती, जर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये काही पथ्य आपल्याला सांगितलेली आहे, जर हे पथ्य जर आपण सांभाळले तर या पथ्याचा या साधनाचा उपयोग करून आपला परमार्थ आपण नक्की शेवटाला जाऊ शकतो. नेमके ते पथ्य म्हणजे कोणते, तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आहे कोणते, लाज भय शंका दुराविला मान. भय शंका दुराविला मान. लाज भय शंका दुराविला मान. भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. साधन या परते. नकळे साधन या परते. मग तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की तुझे पथ्य नेमकं कोणते, तर आपण परमार्थ आल्यानंतर कोणत्याही प्रकारची लाज बाळगायची नाही. लोक आपल्याला काही म्हणले नाव उठं जरी ठेवले तरी चालतील, परंतु आपण कधी लाज परमार्थाची बाळगायची नाही. दुसरं म्हणजे भय म्हणजे भीती. परमार्थ करताना कशाची भीती आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही, कारण की करता करविता तोची आहे. ते भगवंतावर विश्वास ठेवायची, श्रद्धा ठेवायची आणि आपण आपल्या कार्याला लागायचं. लाज भय शंका म्हणजे संदेह, कधी आपल्या जीवनामध्ये शंका येऊ द्यायची नाही की आपण तरेल का, तरले तरती हाची भरवसा, नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे आहे मान. परमार्थात कशाचाही मान आपण मला मान मिळाला पाहिजे ही आशा कधी ठेवायची नाही, तरच आपला परमार्थ शेवटाला जाईल. आणि हे काय आहे, तर हे साधन आहेत परमार्थाचे. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. आणि ज्या वेळेस हे साधन आपल्याला कळाले, तुकाराम महाराज म्हणतात की नक्कीच तुमचं परमार्थ शेवटाला जाईल आणि शेवटाला परमार्थ केल्यानंतर तुम्हाला ईश्वराची प्राप्तीही होईल. म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात
म्हणतात की आपण जे परमार्थ करता या जगामध्ये आपण जन्म घेतला, ईश्वराने आपला हा अनमोल नरदेह दिला, कारण नरदेह काही साधा नाही. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की आपण ज्यावेळेस जन्माला आलो, भक्त म्हणून आपण झालो, आपण काही साधना केली आणि या साधनाच्या भरोश्यावर आपण ईश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु या साधनाचा फळ म्हणून देवा तू आमचा जगदीश्वर आहेस आणि तू आम्हाला तुझ्या पदरामध्ये सांभाळून घे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आता पुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे, आम्हा जगदीशे सांभाळावे, गायनाचे उडे पुलिया छंदे गायनाचे उडे, पुलिया छंदे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा आम्ही जो प्रयत्न करील या प्रयत्नावर तू आमचा सांभाळ कर, कारण या जगाचा पालन करता तूच आहे, करता करितासारखा आहे तू आहे आणि तुझे आम्ही बालक आहो. म्हणून भगवंताला तुकाराम महाराज सांगतात की तू आमच्या ठिकाणी सांभाळ कर. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा आम्ही तुझे बालक आहोत, तू आमचा सांभाळ कर. असं तुकाराम महाराज या अभंगामधून विस्तृत चर्चा देवाशी करत आहेत आणि सांगत आहेत की आमचा तू सांभाळ तू या ठिकाणी कर. आणि या असा या ठिकाणी भावार्थाचा अभंग आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, वेद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ताई काय सांगाल? परीक्षित महाराजांनी सुंदरच परीक्षा दिली बरं कीर्तनाची. वा 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 खूपच छान. वा. तुम्ही चारही चरणावर छान कीर्तन केलं, सुंदर केलं आणि तरी अजून इतकी घाई करू नका. स्पष्टता त्या वाक्यामध्ये आपली असावी, असं पण छानच केलं. तुम्हाला पुढील प्रवासाला शुभेच्छा. वा 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 वा. दादा परीक्षिती महाराज, आपण गायलेल्या अभंगाला मर्म हेरून कीर्तन केलंय. कारण अभंग जे जन्माला येतात तेव्हा ते कोणा एकाशीच बोलणारे असतात असं नाही. अभंगांचा इतिहास असा आहे, काही अभंगात महाराजांचा देवाशी संवाद आहे, काही अभंगात जगाशी आहे, काही अभंगामध्ये संतांशी आहे, काही अभंगात स्वतःशी सुद्धा आहे. हो. त्यामुळे कोणत्याही अभंगावर भाष्य करायला गेल्यानंतर हे 4 मधलं कन्फर्म करावं लागतं, हा संवाद कोणाशी आहे, आणि मग त्या रीतीने त्याचा विस्तार असतो. यातल्या देवा या पदाला धरून आपण वैष्णवा संगती या अनुषंगाने छान असा विचार आणि विस्तार तुम्ही पुढे वाढवला. मला वाटतं निरूपणाची स्पष्टता, देवाने तुम्हाला स्वर सुद्धा स्पष्ट दिलेत आणि त्यामध्ये सुरांची थोडी आपण मेहनत घेऊयात आणि त्याने हे कीर्तन असं लोकमनावर अधिराज्य करणारं ते कीर्तन होईल. त्यामुळे हे कीर्तन ऐकायला कोणालाही आवडेल. धन्यवाद. वा वा. आपली सेवा अशीच अखंड चालू राहो. राम रामकृष्ण. माऊली पाचारण करूयात आजच्या तिन्ही सेवेकऱ्यांना. पाहूयात आपल्या सारथ्यांच्या मनात कुणाच्या सेवेने किती ज्ञानदीप उजळले ते. ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे ते आहेत परीक्षित महाराज आणि प्रथमेश महाराज. माऊली आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार.